मध्ये झालेली घटना ही अतिशय अमानुष आहे। या अगोदर मणिपूर मध्ये देखील या देशामध्ये या देशाची मान झुकेल अशी घटना या ठिकाणी झालेली आहे। आपण बघितलं कोलकात्याच्या एका ट्रेनी डॉक्टरवर ज्या प्रकारे बलात्कार झाला, ज्या पद्धतीने तिची हत्या झालेली आहे। आज आम्ही शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी क्रांती चौकामध्ये क्रांती चौकात आम्ही निदर्शन करतो, आंदोलन करतोय आणि आमची मागणी आहे की जोपर्यंत या नराधमाला फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत महिला काँग्रेस शांत बसणार नाही। आज संपूर्ण डॉक्टर या ठिकाणी आलेले आहे निषेध करण्यासाठी। आमचा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा दिलेला आहे। या देशाचे जे गृहमंत्री अमित शाह कदाचित त्यांना झोप लागलेली आहे। या नराधमापेक्षा जर सगळ्यात मोठा नराधम या देशामध्ये कोणी जर पैदा झालेला असेल मागील 10 वर्षापासून तर ही भाजप सरकार आहे। हे गृहमंत्री अमित शाह झोपलाय का, त्याचे डोळे लागलेत का? या प्रकारे अश्लील अत्याचार मर्डर होत आहे, बलात्कार होत आहे। मणिपूर सारख्या अमानुष घटना या देशामध्ये घडत आहे। या देशाच्या जगातल्या सर्व देशांसमोर आपल्या देशाची मान झुकवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे। याच्या निषेधार्थ आज आम्ही क्रांती चौकामध्ये आज महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करत आहोत। आमची मागणी आहे की जोपर्यंत या बलात्काराला फाशी होत नाही तोपर्यंत महिला काँग्रेस शांत बसणार नाही। आज जो डॉक्टर आज लोगों की सुरक्षा करते, ऐसे बंगाल के अंदर महिला डॉक्टर पे रेप हुआ, हम ऐसे सरकार का, बंगाल की सरकार का, दिल्ली के सरकार का निषेध व्यक्त करते और महिला कांग्रेस के तरफ से हम कांग्रेस की तरफ से निषेध व्यक्त करते। अमित शाह ने राजीनामा देना चाहिए, नहीं तो ये जो महिला जो डॉक्टर जो लोगों की जान बचा रहे, ये ऐसे लोगों का अगर सिक्योरिटी नहीं दे सकते, ऐसी सरकार का रहने का कोई हक नहीं है। मैं एडवोकेट सैयद अकरम, माजी शहर जिला।